निघली ती आई चिंगून लागली मारायला. 2-4 मारली मागायला. आग खाली घेती दिसते ती एकदम मस्त बाकी. हा दिशे त्यांच्याकडे बघताच अशी इतकं यांना माया दया येते का नाही यांची. कशी आहे ती बघा आपली गावंढळ कोंबड्याची गावंढळ पिल्ली. गावंढळ ती कोंबडा आहे बघा. कसं कळतं तुला ही कोंबडा ही कोंबडी आहे? तुरा आहे हे बघा. अगं अजून त्याला तुरा पका आली नाही ती नीट तुरा बघतीये. ह्याला आहे का जास्त बघा आणि ह्याला बघा किती आहे. ह्याच्यावरनं ओळखायचं. आता ह्याला बी आहे कोंबडच आहे बाई. कोंबडच आहे का ह्याला जास्त आहे तुरा. कोंबडच आहे ह्याला आहे का बघा. त्याला नाही दिसत लग. त्याला का लगी ओळखू येते त्या कोंबड लगी ओळखू येते. आता ह्यात फायदा कुठल्यात आहे? फायदा कोंबडा जेवढा असतील तेवढा फायदा आहे. आणि कोंबड्यांचं काय घरीच लागतं त्या कोंबड्या. अरे पैसा कमवायला नाही घर कशावर चालतं हे सांग पहिलं. घर काय मग चालतंय. कोंबड्या अंडी झाल्यावर खायचं कालवण पोळ्या शिजवून उकडून. सकाळ धरणं चालू आहे. एक सगळं बघा संसार असा घरात सगळं काय असेल ते पावसा पाण्याचं घरात आणून ठेवावं लागतंय. तिंडीची पोती ही सगळं काय असेल ते. सरकीचा आहे पेंट आहे तिकडं त्या ठिक्यात काय भरडा आहे काय? काय ही गोळी पेंट आहे इंद्रनील म्हणल्यावर. यातलं गोळी पेंट आहे. त्यात आपल्या मसरासनी लागते सरकी खपरी काय सगळं लागतंय. भरडा खपरी सरकी गुळे सगळं लागतंय. गुळणी यायला लागली बघा. जरा कमी जेवायचं. तर मेन म्हणजे गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला मित्रांनो की आपण शेतात राहतो गावाकडे राहतो. गावाकडे कसं असतंय जे आपण घर चालवायची करावं लागतं का नाही जोडधंद ते सगळं आपलं चालू असते. तर आता हे आपल्या मागल्या वेळेस ही ज्या आईनं किती पिल्ली काढली? 16-17 काय म्हणजे तशी निघली ती 21. काय झालं नाही केलं नाही त्यातनं काय राहिली. खाली फक्त ओनली किती राहिले? 3 राहिल्या. 3 मधनं बी ह्या मापची झाली. एक कोंबडी गेली. 2च राहिलेले. त्या 3 मधली ही अंडी घालत त्या अंड्यावर कुडूक बसली. बसवा का नको असं वाटत होतं. तशीच मी बसवली. म्हटलं काय निघते ती निघते नाही तरी अंडी नाचली म्हणून टाकून द्यायची म्हटलं. पण म्हटलं बसव सारी घे. आणि त्यात मेन म्हणजे उन्हाळा चालू होता. ही कोंबडी बसवली तेव्हा इतकं टेम्परेचर होतं. तरी पण आपली बायमानं सगळ्यात जास्त काळी येते बघा. आता ज्यांचा कलर ओळखू येत नाही बरं का. तसली येते नाही तर ही बाकीची आणि आपलं प्युअर देशी ह्याला कुठला ड्रॉप नाही काय 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 देखील तसलं नाही. हाय असं नुसतं खाया ठेवायचं पाणी पाजायचं. आणि जरा थोडीशी लहान आहे ती किती 1-2 दिवसाची पिल्ली आहे ती. काल तर निघली ती. मग तीच 2 दिवसाची कालची ना 2 दिवसाची पिल्ली आहे ती. त्या अजून 2-4 दिवसानं मस्तपैकी उड्या हाणते ती पळते तिची मोकळी सोडून ह्याला पण लय वैताग आहे. गहार हाय मुंग साहित्य लय टेन्शन आहे. ह्याला पण सारखं ध्यान ठेवायला लागतंय. आणली आणली असं बोलते बघा. आता तू कशी काम सांगते त्यांना म्हणल्यावर मग ती तशीच बोलायची ती. स्वयंपाक झाला 6 वाजता. स्वयंपाक करून सगळ्यांची जेवण झाली ती. लवकर आज रविवार ह्यांचा रविवार माझा रविवार. पोरं म्हणली खरा लवकरच जीव्या लवकर सोडा येईल म्हणून शिना केला लवकर स्वयंपाक. आता राडा आवरायचा कोबा घ्यायचा पुसून शिना म्हणलं जरा खाल्लंय उस घटीकर बसा नाहीतर लगे खाल्ल्या कामाला लागली तर जिरायचं. एवढं करणं गय आणली जुन्या लाईक करायचा. काय म्हणायचंय अजून एक बायमा कुडूक बसली बसव तेवढेच 5-7 कोंबड्या जरी झाल्या तर आपलं घर चालतं. माळव्याला इकडं पैसे एवढं घालवस तर आठवड्यातनं 2-3 दिवस तेवढीच अंड्याची भाजी बनवली. त्यात बी लय बनवायचं प्रकार येतं ग तर घर चालतंय तेवढंच आपलं. त्याला चटणी असली मीठ असलं म्हणजे झालं. अगं तुला नुसतं ते कोंबडं पाहिजे तर का तर आकडा महिना आला की तुझं 600-700 रुपये तयार झालं. 700 रुपये कोंबडा जातोय. पैसे होते काय मी काय एकटे खाते का घरातच होत का नाही का मला लागते तर एकटीला. आता काय तू एकलीच खाणारी आहे तुला सारखं यात म्हणतोय मग कोंबड्या असेल तेवढे मला चांगले येते तर नको. कोंबडं पाहिजे तर पैसा होतोय. अगं कोंबडी 700 कोंबड्यात जात असला तर कोंबडी 500 रुपये कमवते अंड देऊन.
तुझी ही प्रत्येक पिलू पाकाखाली तिला वाटतंय माझं पिलू कुठे घेऊन जाते का घ्या का कसं आहे कसं कळतंय लगेच चुचीनं पिलू खात घेते काय करत नाही गे बाय मा हा बाय मा लय गोडा लय शहाणी बाय म्हणून. खरं सांगायचं मित्रांनो मागल्या वेळेस आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की कोंबड्या आपल्या लोकांच्या शेतात जाते त्या नुकसान होतंय दररोज कोंबड्या पाय बोलून घ्यावं लागत होतं म्हणून कोंबड्या मी काय केलं शेजारी खाल्ल्या खाल्ल्या दोन करत अशा संपवल्या कारण त्या स्पीडमध्ये एकात घेणार बी कोण नव्हतं आणि फुक्काट देस्तोर नरडी गोड केली नरडी वाढ केली तुमच्या कविता ताईनं मी कशाला तुम्ही केली खाल्लं नाही का तुम्ही आता कोंबडी अंड पाहिजे तर कोंबड्या पाहिजे आणि एकच कोंबडी की तिच्यावर जीव लागला होता तेवढी एकच कोंबडी ठेवली होती एकच आणि त्या कोंबडीनं परत मस्त दिली होती हो पण सगळ्यातनं वाचून राहिली 2 लय ती दारत मका असली का नाही काय होतंय बोका येतोय तशी कोंबडी बारकी म्हणत नाही मोठा म्हणत नाही येतय तसं बघा बचक्यात त्याच्या तोंडात धरतय तसं घेऊन जातंय त्यामुळं ती कोंबड्या करायच्या कोंबडी बसवायची मनातून निघून घेतलं नकच म्हणलं ते करायचं आणि काय माहिती ते कुत्र्या मांजराची धन व्हायची त्यापेक्षा काहीच नका म्हणलं करायला हाय असं राह पण जीव कुठं राहतोय चुटू चुटू करतोय ती सवय लागलेली आहे कोंबड्याची ती लय बेकार होतंय सारखी अंडीला तेवढी 4-5 निघते ती रोजची 4-5 अंडी म्हणजे तर काय थोडं नाही आणि ज्यावेळेस माझ्या जास्त कोंबड्या होत्या त्यावेळेस दिवसाला 20-21 अंडी निघत होती तेव्हा खावा म्हणलं की म्हणायची नका दे खायला खावा वाटत नाही ती अंडी आणि आता घरात नाही ती तर म्हणते ती आता अंड खा वाटतंय हे असंच असतं घरात असली की शिसारी बसते आणि घरात नसलं की तोंडाला लई चव सुटते खा वाटत नाही असेल तेव्हा आता 7-8-9 कोंबडा आहे तर म्हणते ती कचकव की एक आता कचकवायचं काय नाही म्हणलं येऊ द्या एवढा आपली एखादच झाली की मग देवांना कोंबडं ही मरी मेला लक्ष्मी मेला लागतेच म्हणलं मसुबाला ही आपल्या रानात राखणदार ही असतो त्यांना लागतंय त्यावेळेस केल्यावर तुम्ही म्हणलं खावा दिलं पडू नका पण आता काय नाही म्हणलं सांगाय शिकवावं लागतंय सारखं काय करायचं लय चिकट बाय तर तू आता चिकटपणात मला चिकट म्हणताय तुम्ही काय हे आहे का अगं तू लय चिकट आहे ग तुम्ही काय आहे लेकर बाळ मागते ती म्हणल्यावर कापण खावा असं कधी म्हणणार नाही आणि परत एखादा आणून देवासनी करायला एकातच आणलेला आहे तर कुठं खर्च कोंबडा इथं माझ्या बापानं नाही ना दिलं तर तुम्ही आ? एखादा म्हणताय तुझ्या बापाच्या नायचं पैसे दिलंच असते लगी तू आला ना तुम्ही अजून तिथं खोटं बोलते म्हणून उचक्या लागते ते खरं बोल उचकी थांबते दिले ते पैसे नाही बाय मग उचकी लागणार बघा अजून नाही बाब उगाच काय तर बोलत बसू नका अगं खरं बोललं ना उचकी थांबते किती बी दाब तू तशा गुटक्या गिळ उचकी यायची येणारच बर तुमचं काय म्हणणं सांगा तुम्हाला मला भांडल्याशिवाय तुमचं अन्न जिरत नाही का पचत नाही तुम्हाला खाल्ल्यावर तसं काय देखील मी म्हणत मग नाही काय तुम्ही सारखं दिलं तिथंच येतात तुम्ही मग बोलत बोलत आपल्या दोघांची भांडणं लागतील तर जाऊ द्या मित्रांनो लय दिवस झाला आपल्यात बारका पिल्ल्यांचा कोयाळ नव्हता हो हो ते आता चालू झाला बघा मला तर लय आवडते बघा जेवढी लहान पिल्ली आहे ती आता कशी बसलीत बघा ही एकावर एक माना ठेवून आता ही थोडासा पक उचलला तर या बाई